जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत रोज आपण जप करत आहोत, नामस्मरण करत आहोत, रामनाम घेत आहोत, आपल्या उपास्य दैवताचं नाम आपण घेत आहोत. जे महाराजांनी आपल्याला अत्यंत कळकळीने सांगितलं की तुम्ही फक्त भगवंताचं नाम घ्या, भगवंत तुम्हाला सगळं काही आयुष्यामध्ये देईल, पण त्या भगवंताला तुम्ही विसरू नका. आणि एकीकडे नामस्मरण करत असताना, जप करत असताना, भगवंताचं नाम घेत असताना, भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहत असताना आपण महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतनही करत आहोत. आणि आता आपला उपक्रम हा थोडासा सांगतेच्या दिशेने प्रवास करत आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की नामसाधना करत असताना साधकाने कशा पद्धतीने त्याची मनोभूमिका ठेवायला हवी, किंवा साधन म्हणजे काय, महाराजांना साधकाकडून काय अपेक्षित आहे नामाचं साधन घडत असताना, या सर्व गोष्टींवर आपण चिंतन मागच्या भागामध्ये केलं. या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की साधन करत असताना साधकाने वागायचं कसं आहे. या बाबतीत महाराजांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जे विचारधन सांगितलेलं आहे, त्यावर आपण थोडंसं चिंतन आज करणार आहोत. आपण पहिल्यांदा बघूया की महाराज आपल्याला काय सांगतायत. महाराज म्हणतात की द्वेष, मत्सर, अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती, मानापमान करावे सहन, साक्ष ठेवणं रामचरण, सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे, अभिमान रहित राहावे हेच शिष्याचे लक्षण जाणावे, गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण, अवगुण कळले ज्याला तो सुधारण्याच्या मार्गाला लागला, राम ठेविल त्यात समाधान हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. काय सुंदर महाराजांनी सांगितलंय बघा. म्हणजे महाराज साधकाने कसं वागावं हा जो विषय आज आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. आपण एकेका टप्प्यात आता आपण शेवटच्या महाराजांच्या तत्वज्ञानाच्या चिंतनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत की साधन करत असताना, म्हणजे आपलं साधन करणं सुरू झालेलं आहे, उपासना मार्ग आपण आचरतोय, नाम घेतोय, पण हे सगळं करत असताना आपलं एक लक्ष आपल्या स्वतःच्या वर्तणुकीवर पाहिजे. महाराजांनी जे सांगितलंय की तुम्ही कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने बोललं पाहिजे, तुमची मनोभूमिका कशी पाहिजे, दिवसभर तुम्ही तुमच्याकडे त्रयस्थ दृष्टीने कसं पाहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. म्हणजे महाराज असं म्हणतात की प्रत्येक जीवाला 2 कर्तव्य आहेत. एक मीपणाचं कर्तव्य आणि एक माझेपणाचं कर्तव्य. मी म्हणजे आत्मस्वरूपाचा भाग आहे. त्याचं कर्तव्य काय आहे, तर ते जे आत्मस्वरूप आहे, जे आपल्याला परमात्मा स्वरूपामध्ये मिसळून जायचं आहे आपल्या सगळ्यांना, तर त्याचं कर्तव्य असं आहे की भगवंताचं नाम घेऊन भगवंताची प्राप्ती करून घेणं. आणि माझेपणाचं कर्तव्य हे देहाशी निगडीत आहे. म्हणजे माझा प्रपंच किंवा माझ्या प्रपंचामधली माणसं, मी जिथे काम करायला जातो त्या कामाच्या ठिकाणी माझं असलेलं कर्तव्य, किंवा इतर लोकांप्रती असलेलं कर्तव्य, समाजाप्रती असलेलं कर्तव्य, ज्या काही गोष्टी ह्या देहाच्या माध्यमातून आपल्याला करायच्या आहेत त्या माझेपणाच्या कर्तव्यामध्ये येतात. मग बऱ्याचदा उपासना चालू असताना आपण मीपणाचं कर्तव्य केलं, म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी जे आपण परमात्म्याचं नाव घेतो आहे किंवा नाम घेतो आहे, नामस्मरण करतो आहे, ते कर्तव्य मी केलं, पण माझेपणाचं कर्तव्य करायला चुकलो. म्हणजे काय की देहाने जी कर्तव्य आपल्या वाट्याला येतात ती जर आपण करायला चुकलो तर ते चालणार नाही, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून महाराज काय सांगतात की तुम्ही स्वतःकडेच दिवसभर त्रयस्थ दृष्टीने पहा.
एकीकडे नाम घेत असताना साधकाने त्याची मनोभूमिका किंवा त्याची वृत्ती अशा पद्धतीने ठेवली पाहिजे की जेव्हा कधी अशुद्ध विचार मनामध्ये उत्पन्न होईल तो नाम घेऊन शुद्ध विचारांच्याकडे आपल्याला जायचंय. आणि जर विचार आपले शुद्ध राहिले, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली नामाच्या माध्यमातून, तर त्याचं जे प्रकटीकरण आचरणामध्ये होतं ते आचरणही शुद्ध बनतं, कर्म चांगली आपल्या हातनं घडतात. आणि हे सगळं करताना भगवंताचं अधिष्ठान आपल्याला असतं. आणि हे महाराजांना फार आवडतं की अशा पद्धतीने तुम्ही राहा, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून महाराज काय सांगतात की द्वेष, मत्सर, अहंकार, वृत्ती यांची न धरावी संगती. आपण नेहमी म्हणतो की चांगल्याची संगत करा, जे वाईट आहे त्याची संगत आपण करू नये. मग मनाच्या पातळीवर विचार करायला गेला तर कुठल्या गोष्टी ह्या आपल्या साधनेच्या आड येतात? तर आपल्या मनामध्ये जर दुसऱ्याविषयी द्वेष उत्पन्न होत असेल, कुठल्याही कारणाने जर तो द्वेष उत्पन्न होत असेल, तर ती वृत्ती आपल्याला पहिली बाजूला करावी लागते. दुसरं, आपण जर तुलना करत असू दुसऱ्याबरोबर, तर आपल्या मनामध्ये मत्सर जागृत होतो की व्यावहारिक पातळीवर म्हणा किंवा अगदी पारमार्थिक पातळीवर सुद्धा आपण जर आपल्या स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर केली, तर भगवंताने त्याला काय दिलंय, त्याच्या प्रपंचामध्ये काय आहे, माझ्या प्रपंचामध्ये काय आहे, तो कुठे आहे, मी कुठे आहे, किंवा अगदी परमार्थाचं जरी उदाहरण घ्यायचं झालं तरी आपण पारमार्थिक सुद्धा तुलना करतो की अमुक व्यक्ती परमार्थामध्ये फार पुढे गेलेली आहे, आपण कुठे आहोत किंवा आपण कधी तिथपर्यंत पोहोचणार, आपल्याला हे सगळं कधी मिळणार, आपल्याला कधी महाराज मिळणार, आपल्याला महाराज कधी दिसणार किंवा भगवंत आपल्याला कधी भेटणार वगैरे अनेक तऱ्हेचे प्रश्न साधकाच्या मनामध्ये पडलेले असतात. कळत नकळत प्रश्न पडणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही दुसऱ्याबरोबर तुलना करून जर त्याच्याविषयीचा मत्सर जर मनामध्ये बाळगत असाल आणि मत्सरातून द्वेष उत्पन्न होतो, म्हणजे आपण मागेही बघितलं की एका विकारामधून दुसरा विकार जन्म घेतो. मत्सर जेव्हा आपण करतो तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीविषयी, ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये मत्सर आहे, त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये कळत नकळत का होईना पण द्वेष उत्पन्न होतो. द्वेष उत्पन्न झाला की आपण त्याच्याबरोबर व्यवस्थित वर्तन करत नाही आणि तिथे अहंकार ही जी विकाराची मुळी आहे ती तिथे जन्म घेते. म्हणजे सगळे विकार एकमेकांमध्ये अक्षरशः गुंतलेले आहेत. एक विकार मनामध्ये उत्पन्न झाला की सगळे विकार त्याच्या पाठोपाठ येतात आणि मनुष्य अगदी त्या विकारांमध्ये पूर्णपणे गुरफटला जातो आणि त्याला व्यावहारिक पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर वाटत असतात, हे फार त्याचं चुकतं. म्हणून महाराज काय सांगतात की जर तुम्ही साधन मार्गावर असाल, जर तुम्ही उपासना मार्गावर असाल, जर तुम्ही साधन करत असाल, तर द्वेष, मत्सर आणि अभिमानी किंवा अहंकारी वृत्ती यांची आपण संगत धरू नये, यांचा आपण त्याग करावा. म्हणजे त्यांच्याविषयी आपण थोडंसं उदासीन असावं. आता भावना मनामध्ये कुठली उत्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही. मग अशाला महाराज काय सांगतात की तेव्हा तुम्ही जबरीने नाम घ्या. म्हणजे द्वेष उत्पन्न होतोय का मनामध्ये, ठीक आहे. मत्सराची वृत्ती मनामध्ये उत्पन्न होतीये का, अहंकारी वृत्ती मनामध्ये उत्पन्न होतीये का, ठीक आहे. अवलोकन करा स्वतःचं, त्रयस्थ दृष्टीने स्वतःकडे बघा, आपल्या मनाकडे त्रयस्थ दृष्टीने पहा आणि महाराजांना किंवा आपल्या सद्गुरूंना, देवाला प्रार्थना करायची की पहिली ही वृत्ती हे माझ्या मनातनं सगळं काढून टाका. माझं मन स्वच्छ करा, माझं मन शुद्ध करा, माझं मन जर अशुद्ध असेल तर मला शुद्धतेकडे न्या, ही महाराजांना प्रार्थना करायची. पुढे महाराज काय सांगतात की मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. आज दुर्दैवाने आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव येतो की आपल्याशी अगदी घरातली लोक सुद्धा व्यवस्थित वागत नाहीत आणि जेव्हा आपण बाहेर पडतो, घराच्या कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा कुठेही जिथे जातो तिथे प्रत्येक वेळेला आपल्याशी लोक जसं आपल्याला हवंय तसं वागतीलच असं नाही. बऱ्याचदा आपला अपमान होतो, आपला उपहास होतो, आपला धिक्कार केला जातो, आपल्याला लोक नावं ठेवतात, आपल्या मागे काहीतरी वाईट बोलतात. हे सगळं आपल्याला कळत असतं, कुठून तरी ते आपल्या कानावर येतं, आपल्याला खूप वाईट वाटतं. महाराज काय सांगतात की जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या समोर येतील, मागेही आपण बघितलेलं आहे की महाराजांना आपण सहन करत गेलो तर फार आवडतं. साधकांनी अत्यंत सहनशीलता बाळगावी. जर सहन न करता किंवा सहनशीलता न बाळगता साधकाने जर अगदी दुसऱ्या क्षणी उफाळून येऊन जर त्याच्या प्रतिक्रिया जर व्यक्त केल्या, तर बऱ्याच अंशी त्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडणं किंवा त्याला स्वतःचा ताबा स्वतःवर न राहणं, नियंत्रण न राहणं,
या सगळ्या गोष्टी घडून पुढे अनेक विकार मनामध्ये उत्पन्न होतात. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही सहन करा. आपल्याला असं वाटतं सहन करणं हा नेभळटपणा आहे का? तर तसं नाहीये. सहन करण्यामुळे जी काही मनाची ताकद वाढते, तिथे परमेश्वरीय शक्ती तुम्हाला सहाय्य करत असते, तिथे सद्गुरु तत्व तुम्हाला सहाय्य करत असतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो, ज्या भविष्यामध्ये म्हणजे एखादी गोष्ट सहन करण्यामुळे आपल्या मनाची ताकद वाढून आपल्याकडे जो काही विकारांचा सगळा भाग आहे तो उफाळून न येता आपण त्या प्रसंगाला धीराने शांतपणे तोंड देऊ शकतो. मग इथे सहन करायचंय तर साक्षीला कोणाला धरायचं आहे? तर महाराज म्हणतात की तुम्ही श्रीरामाचे चरण त्यांना साक्ष ठेवून हे सगळं करा. म्हणजे साक्ष ठेवून रामचरण असं महाराजांनी सांगितलंय. म्हणजे सहन करायचंय पण साक्षी कोणाला ठेवायचंय? तर रामाला ठेवायचंय. म्हणजे काय की भगवंताला सांगायचंय की भगवंता, माझ्या प्रारब्धयोगानुसार जर हा असा प्रसंग माझ्या वाट्याला आलेला आहे की जिथे मला अत्यंत अपमान, उपहास, धिक्कार सहन करावा लागतोय लोकांकडून, अगदी घरातल्या व्यक्तींकडून सुद्धा, तर रामा तू मला सांभाळ. बास मी तुझ्या भरोश्यावर जगतोय. एवढी भावना मनामध्ये बाळगावी की ते आपल्या सद्गुरूंना आणि महाराजांना फार आवडतं. म्हणून महाराज काय सांगतायत आपल्याला की तुम्ही सगळं काही करा, सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे. म्हणजे आपण प्रपंचामध्ये राहावं, पण प्रपंच करत असताना आपलं खरं लक्ष हे भगवंताकडे असावं, आपलं खरं लक्ष हे सद्गुरूंकडे असावं, आपलं खरं लक्ष हे सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेवर आपण केंद्रित करून ठेवावं. तो आपला मुख्य भाग असला पाहिजे. म्हणजे महाराज जसं उदाहरण देतात की तुमचा एखादा मुख्य धंदा असतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला जोडधंदा म्हणून असतात. तर साहजिकच जो आपला मुख्य धंदा आहे किंवा जो मुख्य व्यवसाय आहे त्याच्याकडे माणूस जास्त लक्ष केंद्रित करतो. तसं प्रपंच करत असताना आपलं जे लक्ष प्रपंचामध्ये लागलेलं आहे किंवा प्रपंचामध्ये आपण जास्त त्याला लक्ष देतो किंवा आपलं सगळं लक्ष तिथे केंद्रित केलेलं असतं. साहजिकच आपली आसक्ती तिथे गुंतलेली असते आणि आपलं सगळंच लक्ष तिथे केंद्रित झालेलं असतं. तर महाराज सांगतात आपल्याला की तुम्ही हा जो प्रपंच परमेश्वराने दिलेला आहे, जो मिथ्या आहे, जो असत्य आहे, त्याला तुम्ही भावनेने सत्यत्व दिलेलं आहे. तर तुम्ही तिथे आसक्ती न कालवता तिथली आसक्ती फक्त काढून भगवंताकडे लावा. म्हणजे ती भगवंतावरची प्रीती होईल. जी भगवंताच्यावर प्रीती आपण करत जातो त्यामुळे भगवंत आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आपण कसं असायला पाहिजे की आपण सगळं काही करायचं प्रपंचामध्ये, पण आपलं सगळं लक्ष हे महाराजांकडे पाहिजे, भगवंताकडे पाहिजे. आपण जसं वागतोय, आपण जसा विचार करतोय, तो आपल्या महाराजांना आवडतोय का? तो आपल्या भगवंताला आवडेल का? ह्याचा जर आपण दिवसभर अभ्यास करत बसलो तर आपल्या हातनं कधीही दुष्कर्म होणार नाही आणि आपला पूर्ण शरणागतीचा भाव टिकून राहील. मग पुढे महाराज काय सांगतात की तुम्हाला जर चांगला शिष्य बनायचं असेल तर त्या चांगल्या शिष्याचं लक्षण काय आहे? तर तो अत्यंत अभिमानरहित असतो. आता आपण तपासून पाहावं की आपला अहंकार कधी डोकं वर काढतो, आपली अभिमानी वृत्ती कधी डोकं वर काढते दिवसभरामध्ये, हे आपण तपासून पाहावं. आणि जर आपल्याला शक्य झालं तर लिहून ठेवावं की अमुक अमुक प्रसंगामध्ये माझ्याकडून राग व्यक्त केला जातोय किंवा अहंकार दाखवला जातोय किंवा अभिमान मला वाटतोय ह्या गोष्टीचा. त्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या आणि बघायचं की अरे इतक्या सगळ्या ठिकाणी आपली अभिमानी वृत्ती अडकलेली आहे. मग जर आपल्याला चांगला शिष्य बनायचा असेल सद्गुरूंचा तर पहिल्यांदा आपल्याला अभिमान रहित व्हावं लागतं असं महाराजांचं सांगणं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला जर आपला अभिमान किंवा अहंकार त्यागायचा असेल तर मी कोणीही नाही आणि रामा तू फक्त आहेस, ही भावना आपण ठेवून राहिलो तर कुठलंही कर्तेपण आपल्याकडे येत नाही. आपल्याकडे जर कुठलंही कर्तेपण आलं नाही तर अभिमान उत्पन्न व्हायला वावच उरत नाही. आणि म्हणून आपण पूर्ण शरणागत भावाने सद्गुरूंच्या पाशी अशा पद्धतीने राहावं की तुम्ही जसं ठेवाल तसं मी राहणार आहे, माझी कुठलीही इच्छा ठेवणार नाहीये. सगळं कर्तेपण हे भगवंताचंच आहे. भगवंताने ही सृष्टी उत्पन्न केली. ह्या सृष्टीमधली प्रत्येक घडामोड जी काही चालते त्या सगळ्या घडामोडी ह्या भगवंताच्या आधिपत्याखाली आणि त्याच्या इच्छेनी आणि त्याच्या नियंत्रणाखाली चालतात. त्यामुळे त्याच्यावर माणसाचं कुठलंही नियंत्रण नसतं. म्हणून साधकाने अशा पद्धतीने राहावं की जरी अगदी एखादं कर्म आपल्या हातनं घडत असलं तरी ते कर्म घडण्यासाठी ती चैतन्य शक्ती कोणी दिली? ती चैतन्य शक्ती भगवंताने आपल्याला दिलेली आहे. भगवंत स्वतः त्या चैतन्य स्वरूपामध्ये आपल्या देहामध्ये असल्यामुळे आपण आपलं कर्तृत्व गाजवू शकतोय.
ते चैतन्य जर निघून गेलं तर आपण काहीतरी करू शकू का? म्हणजे ज्या वेळेला आपला मृत्यू होतो आणि चैतन्य देहामधनं बाहेर पडतं, त्यावेळेला तो देह हालचाल करू शकतो का? म्हणजे जी काही गोष्ट आपण देहाच्या माध्यमातून करतोय, ती सगळी गोष्ट आपल्या देहामध्ये जी भगवंताची चैतन्य शक्ती वास करून असते, त्याच्या आधाराने ते सगळं चाललेलं असतं. पण आपण म्हणतो, की हे सगळं मी घडवून आणलं आणि भगवंताला आपण काहीच मानत नाही. तर हे लक्षण शिष्याचं नाही. त्यामुळे शिष्याचं लक्षण जे महाराजांनी सांगितलंय, म्हणजे साधकांनी कसं वागायचंय, हा जो आज आपल्या चिंतनाचा विषय आहे, तर त्याने अभिमानरहित होऊन वागायचं आहे. आता महाराज पुढे सांगतात, की गुणात गुण उत्तम जाण, कुठला गुण सगळ्यात चांगला आहे? तर महाराज म्हणतात, की तुम्हाला तुमचे अवगुण कळणं हा सगळ्यात चांगला गुण आहे. म्हणजे महाराजांनी बघा आपल्याला किती सूक्ष्म ही गोष्ट सांगितली आहे, की तुम्हाला तुमच्यातले अवगुण कळणं हा तुमच्यातला सगळ्यात चांगला गुण आहे. म्हणजे आपण कधी अशा पद्धतीने विचार सुद्धा करत नाही. पण आपले सद्गुरू काय सांगतात पहा, की तुम्हाला तुमच्यातले अवगुण कळले पाहिजेत. जर साधकाला त्याच्यामधले अवगुण कळत असतील, तर हा साधकाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा चांगला गुण आहे. म्हणजे जर साधकाला हे कळत असेल, की मला राग फार लवकर येतो, तर हा त्याचा चांगला गुण आहे. असं एक जो विकार आहे किंवा जी वृत्ती आहे, आसक्ती आहे, कुठे मत्सर आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे किंवा शारीरिक वासना आहे, कुठल्याही तऱ्हेची वासना आहे, खाण्यापिण्याची वासना आहे, कपड्यालत्त्याची वासना आहे, कशामध्ये तुमची वृत्ती अडकलेली आहे, तुम्ही कसे वागताय, कसं बोलताय, काय करताय, तोंडून किती वेळा दिवसभरातनं अपशब्द बाहेर पडतायत, कशा पद्धतीने तुम्ही लोकांशी वागताय, हे सगळं करत असताना तुमच्या मनामध्ये काय आहे, तुम्ही लोकांशी खोटेपणाने वागताय का, मनामध्ये कुठल्या भावना ठेवल्या आहेत, हे सगळं जरी आपण लोकांप्रती प्रदर्शित केलं नाही, तरी ते भगवंताला आणि सद्गुरूंना कळत असतं. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या मनामध्ये अशुद्ध भाव असतो, त्या अशुद्ध भावाचं प्रकटीकरण तुमच्या वागण्यामधनं होतं. त्याच्यामुळे तुमच्या हातनं दुष्कर्म घडतात. दुष्कर्म घडलं, की ते प्रारब्ध योगानुसार तुमच्या वाट्याला भोगण्यासाठी म्हणून तुमच्यापर्यंत येतं आणि मग आपण म्हणतो, की "अरे, माझ्या बाबतीत हे असं सगळं का घडतंय?" पण आपण जर ह्याचा सूक्ष्मपणे बारकाईने विचार केला, तर आपलीच दुष्कर्म ह्याला कारणीभूत असतात. मग दुष्कर्म का आपल्या हातनं घडलं? तर सत्सविवेक बुद्धी जागृत राहिली नाही म्हणून दुष्कर्म घडलं. मग विवेक का जागृत राहिला नाही? कारण तेव्हा भगवंताच्या नावाचा आपल्याला विसर पडलेला होता. म्हणून सगळे संत आपल्याला काय सांगतात, की पहिल्यांदा तुम्ही भगवंताचं नाम घ्या. भगवंताचं नाम घेतलं की तुम्हाला तुमच्यातले अवगुण कळायला लागतील. तुम्हाला तुमच्यातल्या चुकीच्या गोष्टी, तुम्हाला तुमचे अवगुण कळले म्हणजेच हा तुमच्यातला सगळ्यात चांगला गुण आहे. आणि मग पुढे तुम्हाला सुधारण्यासाठी वाव मिळतो. म्हणजे बघा, की संतांना किंवा सद्गुरूंना असं वाटत असतं, की साधकानी त्याच्यातले अवगुण पहिल्यांदा शोधून काढावे. त्याने शांतपणे त्याच्यावर विचार करावा, चिंतन करावं, मनन करावं, की अरे माझं कुठे चुकतं आहे? माझ्यामधले अवगुण काय आहेत? आणि हे जर त्याने चिंतनाच्या माध्यमातनं जर त्याने हे स्वतः शोधून काढलं, तर मग त्याला सुधारणा करण्यासाठी वाव राहतो. बऱ्याचदा कसं म्हणून महाराज आधीच्या ह्याच्यात टप्प्यात काय सांगतात, की तुम्ही अभिमानरहित राहा. म्हणजे महाराजांचं जे सगळं सांगणं असतं ना, ते एकातनं एक पुढे उलगडलेलं आहे महाराजांनी, की पहिल्यांदा ते तुम्हाला सांगतात, की तुम्ही अभिमानरहित राहा. तुम्ही अभिमानरहित झालात, म्हणजे तुम्ही स्वतःचा अहंकार बाजूला केलात, तरच तुम्हाला तुमच्यातले अवगुण कळणार आहेत. जी व्यक्ती अत्यंत अभिमानी आहे, अहंकारी आहे, तिला तिच्यामधले अवगुण कधीही दिसणार नाहीत. म्हणजे इतर सगळ्या लोकांना ते दिसतात. इतर सगळे लोकं एखाद्या वेळेला त्या व्यक्तीला सांगतील सुद्धा, की "अरे, हे तुझं चुकतंय." पण ती व्यक्ती अभिमानामुळे इतकी गर्वाने फुलून गेलेली असते किंवा अहंकाराने ती पूर्णपणे व्यापून गेलेली असते, की तिला तिच्यातले अवगुण सुद्धा कळत नाहीत. अवगुण लक्षात आले नाहीत, की सुधारण्याला वाव नाही. म्हणून महाराज पहिल्यांदा सांगतात, की तुम्ही अभिमानरहित व्हा. अभिमानरहित झालात, की तुम्हाला शुद्ध भावाने राहता येईल. म्हणजे तुम्हाला तुमच्यातले पहिल्यांदा अवगुण दिसतील. कारण तुम्ही त्रयस्थ दृष्टीने तुमचं स्वतःचं अवलोकन करू शकाल. तुम्हाला तुमच्यातले अवगुण दिसणं हा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे असं महाराज सांगतात. का? कारण तुम्हाला सुधारण्याला वाव मिळतो. मग आपल्याला ह्याचा विचार करता येतो, की ठीक आहे, हा अवगुण माझ्यामध्ये आहे का? साधक म्हणून तो बरोबर नाही किंवा माझ्या महाराजांना हे आवडत नाहीये, तर मी आता सुधारण्याचा प्रयत्न करीन. म्हणून महाराज सांगतात, की ज्याला त्याच्यातला अवगुण कळला स्वतःमधला, तो सुधारण्याच्या मार्गी लागला.
पुढे भक्ताचं लक्षण महाराजांनी काय सांगितलंय, की राम ठेवील त्यात समाधान जो मानतो, हेच खरे भक्ताचे लक्षण जाणं. म्हणजे वाटेल ती परिस्थिती त्याच्या समोर उद्भवली तरीही खरा भक्त, खरा साधक, जो माणूस खरा महाराजांचा आहे, जो माणूस खरा त्याच्या सद्गुरूंचा आहे, तो म्हणतो की ठीक आहे महाराज, तुम्ही जसं ठेवाल तसं राहीन, भगवंता तू जसं ठेवशील तसं मी राहीन. आपण बरोबर उलट करतो. आपण काय करतो, महाराज एवढा जप केला, एवढं रामनाम घेतलं, एवढं तुमच्यापाशी आलो, समाधीचं इतक्यांदा दर्शन घेतलं, तुम्ही हे काय केलं माझ्या आयुष्यामध्ये, असं कसं काय तुम्ही घडवलं, भगवंता तू असं कसं काय घडवलं, असं म्हणून आपण त्यांनाच दोष देतो. हे फार मोठं पाप आहे. म्हणून साधकांनी फार सावधानतेने साधन करणं आवश्यक आहे. महाराज काय सांगतात, की चार चौघ करतात म्हणून तुम्ही ते करू नका. कारण आता अशा पद्धतीने जर आत्ता समाजाचं जर आपण खरोखरी सूक्ष्मपणे अवलोकन केलं, तर आज कुठेतरी सगळ्या लोकांना काहीतरी आपण उपासना करतोय, साधना करतोय, हे दाखवायचं पण आहे. कुठेतरी ह्या सर्व गोष्टी सूक्ष्मपणे का होईना पण अस्तित्वामध्ये आहेत, की सगळेजण करतायत मग मी पण करणार आणि मला पण त्या मार्गावर यायचंय. पण असं नसतं. त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न व्हायला पाहिजे आणि तो दृढ भाव असला पाहिजे, ती दृढ श्रद्धा असली पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, की चार चौघ करतायत म्हणून तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन बसू नका. त्याने तुम्हाला काहीही मिळणार नाहीये आणि सद्गुरु तत्व तुमच्यापर्यंत पोचणार पण नाहीये. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये तो दृढ भाव नाही, जोपर्यंत ती दृढ श्रद्धा नाही, तिथे तुम्ही नुसती गर्दी वाढवण्यात काहीही उपयोग नसतो. म्हणून जे काही साधन करायचे ते योग्य मार्गाने झालं पाहिजे, ते निष्काम भावनेने झालं पाहिजे. आपल्याला भगवंताची उपासना ही फक्त भगवंतासाठीच करायची, भगवंत मला आवडतो म्हणून करायची. मला माझ्या आयुष्यामध्ये काही हवंय म्हणून उपासना जर केली तर भगवंत ते देईल, पण शेवटी ते नाम ती गोष्ट मिळवण्यात खर्ची पडलं असं होतं. मग आपल्या हातनं जी अनेक दुष्कर्म कळत नकळत का होईना घडत असतात, जे पाप घडत असतं त्याचं पापक्षालन आपण कसं करणार. म्हणून आपल्याला अत्यंत सावधानतेने हे साधन करावं लागतं. आज जगामध्ये अशी गोष्ट आहे, की बुद्धिभेद करणारे लोक सगळीकडे पसरलेले आहेत, की तुम्ही त्यांच्यापाशी हा काही विषय काढलात, की ते बुद्धिभेद करायला टपून बसलेले असतात अक्षरशः. म्हणून महाराजांनी आधी पण सांगितलंय, की तुम्ही तुमचं साधन हे गुप्त ठेवा, तुम्ही तुमची उपासना गुप्त ठेवा. ज्या माणसाची श्रद्धा नाही त्या माणसाच्या समोर आपण आपलं साधन उपासना उलगडून काहीही सांगायची नाही. काय दृष्टांत आपल्याला झालेले आहेत, काय स्वप्नामध्ये जे आपल्याला काही दाखवलेलं आहे, ध्यानामध्ये दाखवलेलं आहे, अजिबात अशा लोकांच्या समोर बोलायचं नाही. कारण बुद्धिभेद करणारे लोक जगामध्ये आता पुष्कळ झालेले आहेत. हे कलियुग चाललेलं आहे. कलीचं मुख्य काम बुद्धी भ्रष्ट करणं आहे आणि त्याच्यासाठी बुद्धिभेद करणारे लोक कलीनेच नेमून ठेवलेले असतात सगळीकडे. म्हणून आपला बुद्धिभेद होत नाहीये ना, याकडे साधकांनी फार जागरूकतेने बघितलं पाहिजे. महाराज पुढे काय सांगतात, की साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचं बीज आपल्यामध्येच असतं. लोकेशना ही अत्यंत घातक आहे. लोकांकडनं जेव्हा मान मिळतो ना एखाद्या साधकाला, त्यावेळेला साधकाला फार सावधानतेने राहावं लागतं, कारण कधी त्याचा पाय घसरेल हे सांगता येणार नाही. आणि लोकेशना अत्यंत घातक आहे. लोकच याला कारणीभूत असतात, पण साधकाला लक्षात आलं पाहिजे, की कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी हाताळायच्या. पैसा, कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे मोठे साधक लोक सुद्धा घसरतात आणि भगवंताच्या जवळ येऊन ते घसरतात, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून साधकांनी ह्या सर्व गोष्टी अत्यंत सावधानतेने बघितल्या पाहिजे. पुढे महाराज सांगतात, की काही पुरुष किंवा स्त्रिया यांना स्वतःचा असा प्रपंच राहिलेला नसतो, त्यामुळे ते लोक उगीच जगाचे दोष काढत बसतात किंवा दुसऱ्याच्या घरी जाऊन उठाठेवी करत बसतात. तर आपल्याला असंही काही करायचं नाहीये. म्हणजे आपण बारकाईने आपलं स्वतःचं अवलोकन करायचंय, की आपल्या हातनं असं काही घडतंय का. आणि म्हणून महाराज काय सांगतात, की ज्यांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही, म्हणजे आपल्यामध्ये काही अवगुण आहेत हे काही लोकांना अभिमानी वृत्तीमुळे किंवा अहंकारी वृत्तीमुळे कळतच नाही, तर ते अत्यंत खालच्या प्रतीचे समजावेत असं महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्या लोकांना आपला दोष कळतो ते मध्यम प्रतीचे समजावेत आणि ज्या लोकांना आपल्यातले दोष कळून किंवा अवगुण कळून जे सुधारण्याच्यासाठी त्या मार्गाने जातात, उपासना करतात किंवा साधन करतात, किंवा आपण प्रयत्न करून सुद्धा भगवंताच्या आड येणारे आपले जे दोष आहेत ते जात नाहीत, ह्याची खरी तळमळ ज्या माणसाला लागलेली असते त्याला साधक म्हणतात.
आणि साधकांनी तसं बनलं पाहिजे. महाराज एक छोटंसं उदाहरण देतात. जिना आहे, आपण जिन्यावरनं चढून जेव्हा जातो तेव्हा ते जिन्यासाठी असतं का आपल्याला वर चढायचंय म्हणून असतं, तर आपल्याला वरच्या पातळीवर जायचंय म्हणून आपण जिना चढलेला असतो. म्हणजे जिना जो आहे तो वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आहे. वरच्या मजल्यावर जाणं हे साध्य आहे आणि त्याच्यासाठी जिना हे साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रतवैकल्य किंवा कुठलेही नेम जे काही आपण करत असू हे सगळं साधन आहे. आपल्याला साधायचं काय आहे तर परमेश्वर प्राप्ती आहे. पण महाराज सांगतात की परमेश्वर प्राप्ती म्हणजे जे साधायचे ते बाजूला राहतं आणि तुम्ही साधनामध्ये तुमचं सगळं जीव अडकवल्यासारखं करता किंवा त्या साधनाला घट्ट धरून बसता. तर तसं करून आपल्याला परमेश्वर प्राप्त होणार नाही. म्हणजे महाराजांनी जे सांगितलंय की कर्म मार्गाच्या बाबतीत जे सांगितलंय की ते कर्म बरोबर घडतंय की नाही ह्याच्याकडे साधक इतकं लक्ष देतो की शेवटी तो कर्मठ बनतो. आणि त्याच्यामधला जो मुख्य गाभा की भगवंताविषयीचं प्रेम त्याच्या मनामध्ये उत्पन्न होणं किंवा ती भक्ती उत्पन्न होणं हे उत्पन्न होत नाही. मग तो नुसताच कर्मठपणा राहून किंवा नुसतं कर्म करून ते जर भगवंताला अर्पण झालं नाही तर त्याचा उपयोग होत नाही किंवा त्याचं सुखदुःख त्या साधकाला स्वतः भोगावं लागतं. म्हणून महाराज सांगतात की साधकांनी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, तर मी साधन करतो हेच साधकांनी विसरून गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या हातनं महाराज काही घडवत आहेत, जप घडवत आहेत किंवा आपल्याला काही ध्यानात दृष्टांत देत आहेत किंवा स्वप्नामध्ये काही येऊन सांगतायत, तीर्थयात्रा होत आहेत, अनेक प्रकारची साधनं जर घडत असतील हातनं, तर ह्या सगळ्याची जाणीव सुद्धा मनाच्या पातळीवर राहिली नाही पाहिजे. म्हणजे आपण तेही विसरून गेलो पाहिजे. म्हणजे महाराज सांगतात की मी साधन करतोय हेच विसरून जावं. कारण साधनाविषयी जर अभिमान बाळगला तर ते साधनेला कमीपणा आणण्यासारखं आहे. म्हणून महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही तुमचं रोजचं आयुष्य जगताय तेव्हा तुम्ही तुमच्या कामामध्ये बारकाईने लक्ष ठेवा. काम अत्यंत इमानदारीत करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल तशा पद्धतीने वागा. मी साधन करतो ही भावना सुद्धा तुम्ही काढून टाका. कारण ही भावना देहाभिमानामुळे उत्पन्न होते आणि हा जो साधनेचा अभिमान आहे हा अत्यंत घातक असतो. त्यावेळेला साधकाच्या मनामध्ये असा भाव पाहिजे की हे साधन कोण घडवतंय, तर हे साधन भगवंत घडवतोय, हे साधन सद्गुरू घडवतायत. मग मी त्याचा अभिमान का बाळगावा? आज आपण केला की आपण जेव्हा जपाला किंवा नामस्मरणाला बसतो त्यावेळेला आपण आसनाला नमस्कार करतो, आपण महाराजांना नमस्कार करतो, रामाला नमस्कार करतो, मारुतीरायांना नमस्कार करतो, त्यांना सांगतो की तुम्ही माझ्याकडनं छान जप करवून घ्या, नामस्मरण छान करवून घ्या. खरोखरीच आपण केला जर एखाद्या दिवशी अनवधानाने ह्या सगळ्यांना प्रार्थना करून नामस्मरणाला जर आपण बसलो, म्हणजे न करता आपण बसलो किंवा आपल्याकडनं ती प्रार्थना करायची राहिली, तर त्या दिवशी नामस्मरण समाधान देत नाही पहा. अत्यंत मनामध्ये काहीतरी अभद्र विचार येतात, अशुद्ध विचारांची मालिका उत्पन्न होते आणि मग थोड्या वेळाने आपल्या लक्षात येतं की अरे आपण तसंच आसन घातलं आणि जपाला बसलो, आपण आपल्या महाराजांना बोलवलंच नाही, आपण आपल्या रामाला तिथे बोलावलंच नाही, आपण मारुतीरायांना आवाहनच नाही केलं आणि सांगितलंच नाही की मी आता जपाला बसलेलो आहे, नामस्मरणाला बसलेलो आहे, तुम्ही या. एखादी व्यक्ती म्हणेल कशाला हे सगळं रोज सांगत बसायचं, त्यांना काही कळत नाही का की आपण जपाला बसलोय. पण तसं नाहीये, त्यांना न सांगण्यात सुद्धा मोठा अभिमान आहे. म्हणून आपण इतक्या नम्रभावाने राहावं. म्हणजे आपण तात्यासाहेबांचं जर उदाहरण घेतलं तर ते प्रत्येक गोष्ट किंवा भाऊसाहेब सुद्धा प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगितल्याशिवाय ते करत नसत. म्हणजे अगदी पायामध्ये घालायच्या वाहना जरी आणल्या तरी ते महाराजांना दाखवून ते घालत असत. इतकं साधकांनी अशा पद्धतीने राहावं की जे काही आहे ते सगळं महाराजांचं आहे, जे काही आहे ते सगळं त्यांना अर्पण आहे. आपण कोण आहोत? त्याच्यामुळे सगळं काही जे चालतं ते परमेश्वराच्या सत्तेने चालतं. आपलं हित कशात आहे ते आपल्या सद्गुरूंना माहिती आहे, आपलं हित कशात आहे ते आपल्या परमेश्वराला माहिती आहे. म्हणून तो सगळं आपल्या चांगल्यासाठीच करणार आहे. हे जे आपल्याला महाराजांनी सांगितलंय त्याच्यावर पूर्ण भरोसा आणि श्रद्धा, विश्वास ठेवून राहायचं. पुढे महाराज काय सांगतात की तुम्ही एकदा का तुमचं पूर्ण चित्त भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवलं आणि आनंदामध्ये राहिलात की तुमच्या सद्गुरूंना ते अत्यंत आवडतं. पुढे महाराज असं सांगतात की साधकांनी लोण्यासारखं मऊ असावं. मागच्याही भागामध्ये आपण हे बघितलं की आपण कोणाला खुपू नये, आपण सगळ्यांना हवेसे वाटलो पाहिजे. आपण जर निस्वार्थी राहिलो तरच आपण लोकांना हवेसे वाटू. आपण जर स्वार्थ बुद्धीने लोकांकडे गेलो तर लोकांना हे कळतं की आज हा माझ्याकडे आलाय ना, ह्याचा काहीतरी स्वार्थ असणार. मग आपण जेव्हा तो स्वार्थ त्याच्या पुढे ठेवतो त्यावेळेला त्याला लक्षात येतं की एरवी ही व्यक्ती माझ्याकडे कधीही येत नाही, आज स्वार्थाने माझ्याकडे आलेली आहे.
तसं जर आपण निस्वार्थ बुद्धीने सगळ्यांपाशी गेलो तर सगळ्यांना आपण हवेसे वाटतो. आणि जर आपली वाणी जर गोड असेल, आपलं वागणं बोलणं हे जर सगळंच गोड असेल, म्हणजे महाराज सांगतात तसं लोण्यासारखं मऊ असेल, तर ते अत्यंत महाराजांना प्रिय आहे की साधकाने अशा पद्धतीने राहायला पाहिजे. साधकाच्या घरामध्ये इतकं प्रेम असावं की त्याच्या घरी येणाऱ्याला परत घरी जाऊ नये असं, त्याच्या स्वतःच्या घरी जाऊ नये असं वाटलं पाहिजे. इतकं प्रेम साधकांनी त्याच्या घरी येणाऱ्यांना द्यावं. पुढे महाराज काय सांगतात की आपल्या हातनं एखादं सत्कर्म घडलं तर लोक त्याची स्तुती करतात, तर ती ऐकायला सुद्धा थांबू नये. आणि जर ऐकण्याची वेळ आली तर त्यावेळेला मनाची भूमिका अशी असावी की हे सत्कर्म का घडलं माझ्या हातनं. आपण हे मागेही बघितलेलं आहे की जेव्हा विवेक जागृत असतो तेव्हा सत्कर्म घडतं. विवेक जागृत कधी राहतो? ज्या वेळेला आपण भगवंताचं नाम घेतो त्याच वेळेला विवेक जागृत राहतो. भगवंताचं नाम हे भगवंताच्या कृपेनेच आपल्या मुखामध्ये येतं. आणि भगवंताची कृपा कधी होते? जेव्हा सद्गुरू तुम्हाला ते नाम त्यांच्या सत्तेनी, त्यांनी जे पूर्णपणे तीव्र उपासना करून साधन करून त्या नामाला जी एक ताकद दिलेली असते, ते नाम जेव्हा सद्गुरू तुम्हाला देतात तेव्हा तुमच्यावर भगवंताची कृपा होते. त्यावेळेला सगळं काही तुमच्या हातनं विवेक जागृत राहिल्यामुळे पूर्णपणे सत्कर्म घडतात. आणि सत्कर्म जेव्हा घडतात तेव्हा मग आपण शेवटी जर त्याचं कर्तेपण स्वतःकडे घेतलं तर ती फार मोठी चुकीची गोष्ट आहे. म्हणून आपल्या कोणी पाया जरी पडायला आलं तरी आपल्या मनामध्ये ही भावना पाहिजे की मी या नमस्काराला पात्र नाही, मी या नमस्काराला लायक नाही. आणि पुढे जाऊन ही भावना पाहिजे की ती व्यक्ती मला नमस्कार करत नसून माझ्यामध्ये असलेल्या सद्गुरु तत्वाला, भगवंताच्या तत्वाला नमस्कार करते. तो नमस्कार त्या देहाला नाहीये, तो नमस्कार त्या तत्वाला आहे. आणि म्हणून आपण सुद्धा वाकून त्या माणसाला नमस्कार करावा. म्हणजे जसे वारकरी लोक एकमेकांना नमस्कार करतात की प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये असलेल्या चैतन्य शक्तीला नमस्कार करतो, म्हणजे इथे कुठेही अभिमान उत्पन्न होत नाही. बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण मनोभूमिका तुम्ही कशी ठेवली आहे त्याच्यावर तुमचं सगळं अवलंबून असतं. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही तुमचा देह प्रारब्धर सोडून द्या आणि मजेनी राहा. आपलं आयुष्य जसं वाढत जाईल तसतसं भगवंताला भेटण्याची आपल्या मनामध्ये अत्यंत उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून साधन करू नका. म्हणजे माझा अमुक अमुक एवढ्या वेळेला हे म्हणण्याचा नेम आहे, अमुक अमुक एवढं मी म्हणतो, एवढा वेळ मी हे वाचतो, एवढा वेळ ही स्तोत्र म्हणतो, एवढ्या माळा मी जप करतो. नेम आहे म्हणून तो कंटाळवाणेपणाने न करता तो आनंदाने करायला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही नेम छोट्या थोड्याच गोष्टींचा करा, पण जो काही कराल तो मात्र तुम्ही प्राणापलीकडे जपा. खूप काही करायला पाहिजे असं नाही की जर जे तुम्हाला रोजच्या रोज करणं शक्य नसेल तर तशा गोष्टींचा नेमही तुम्ही करू नका. तुम्ही एखादा छोटासाच नेम करा, पण तो नेम रोजच्या रोज व्हायला पाहिजे. म्हणजे खडकावर जर मी एकाच वेळेला भरपूर पाणी ओतलं तर काही उपयोग होत नाही, पण त्या खडकावर जर रोज थेंब 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 पाणी जर पडत गेलं तर कधीतरी तो खडक फुटतो. तसं आहे, आपण उपासना ही जरी थोडीच केली तरी ती रोज करायला पाहिजे, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी. हे आपण आधीही बघितलेलं आहे की तिथे जाऊन ती वेळ झाली त्या ठिकाणी जाऊन आपण आसन घालून आपल्या जपाला नामस्मरणाला बसलोच पाहिजे. मग भले तुम्ही फक्त अर्धा तास करा, पण ते अर्धा तास रोजच्या रोज व्हायला पाहिजे. आज मी नामस्मरण केलं, 4 दिवस माझं झालंच नाही, मग परत 10-15 मिनिटं केलं, मग कधी भरपूर वेळ होता म्हणून मी तासभर केलं, याने काहीही उपयोग होणार नाही. जे तुम्हाला मिळणार आहे त्या नामाच्या साधनेतनं ते तुम्हाला मिळायला, तुम्ही स्वतःच न मिळायला तुम्ही कारणीभूत असता, ते तुम्हाला पूर्णत्वाने मिळू शकत नाही. म्हणून महाराज काय सांगतात की तुम्ही मी साधन करतोय हे विसरून जा. आता तो साधक शेवटपर्यंत कधी पोचेल? त्याला 4 गोष्टी महाराजांनी करायला सांगितल्या आहेत. एक म्हणजे नामस्मरण, दुसरं भगवंताचं स्मरण ठेवून अंतःकरणाची शुद्धी. जेवढं अंतःकरण शुद्ध करत जाऊ तेवढा शुद्ध असा परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. आणि त्याचं प्रकटीकरण शेवटी पुढे नीतिधर्माच्या आचरणामध्ये होतं आणि शास्त्रशुद्ध वर्तनामध्ये होतं. म्हणून महाराजांनी या 4 गोष्टी साधकाला पाळायला सांगितल्या आहेत की तुमचं जे आचरण आहे ते नीतिधर्माचं आचरण पाहिजे. दुसरं, शास्त्रशुद्ध वर्तन पाहिजे. आपलं वर्तन असं हवं जे शास्त्राला धरून आहे. आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण आपल्याकडनं व्हायला पाहिजे. हे साधकाचं मुख्य काम आहे. हे साधकांनी करायचे. हे जर साधकांनी केलं तर साधक शेवटपर्यंत पोचेल. तो जर शेवटपर्यंत पोचला तरच त्याच्या उपासना किंवा साधन करण्याला अर्थ आहे.
म्हणजे पूर्वी जेव्हा आपण पत्र घालत होतो एकमेकांना आणि आपण गावाला निघालेल्या व्यक्तीला सांगायचो की तू तुझ्या गावाला पोचलास, की तू एक पत्र लिहून आम्हाला कळव की तू पोचलायस. तसं आहे ते, की आपण प्रवासाला निघालो, आपण सगळेच जण ह्या साधन मार्गावरचे प्रवासी आहोत. जो माणूस तिथे जाऊन पोचला, त्या पोचण्याला महत्व आहे. म्हणून ते पोचण्यासाठी महाराजांनी या 4 गोष्टी सांगितल्या आहेत, की तुम्ही भगवंताचं नामस्मरण अत्यंत मनापासून करा. दुसरं, तुमचं अंतःकरण तुम्ही शुद्ध करत न्या. तिसरं, तुम्ही नीतिधर्माचं आचरण ठेवा. आणि चौथं, तुमचं वर्तनशास्त्र शुद्ध ठेवा. या 4 गोष्टी जर साधकांनी पाळल्या तर तो शेवटपर्यंत पोचणार आहे. आणि शेवटपर्यंत पोचण्यातच अर्थ आहे. नाहीतर महाराज म्हणतात तसं, की अनेक लोक निम्म्या वाटेपर्यंत जातात आणि नंतर ते पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून महाराज काय सांगतात, की तुम्ही अशा पद्धतीने साधन करा, की तुम्ही साधन करताय हे विसरून तुम्ही साधन करा. जेव्हा साधक त्याच्या साधनेतील एक एक पायरी चढत जातो, तेव्हा त्याला अनेक अनुभव येत असतात. हे जेव्हा अनुभव त्याला येत असतात, त्यावेळेला साधकाची खरी परीक्षा सुरू झालेली असते. कारण त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होऊ शकतो, की मला जे सगळे अनुभव येत आहेत, तर माझ्या मार्फत दैवी शक्ती कार्य करतीये किंवा मार्गदर्शन होतंय. मग अशा तऱ्हेचे जेव्हा सात्विक अभिमान जेव्हा त्या साधकाच्या मनामध्ये उत्पन्न होतो, तो सुद्धा अत्यंत घातक असतो त्याच्या साधनेला. कारण बाकीची सगळी लोक त्या व्यक्तीला थोडंसं हे करतील, पण त्या साधन करणाऱ्या व्यक्तीला कळायला पाहिजे, की जे काही अनुभव येत आहेत, हे सगळे सद्गुरु तत्वाकडून येणारे अनुभव आहेत. त्यात आपलं स्वतःचं काहीही नाही. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा सात्विक अभिमान सुद्धा साधनेमध्ये उत्पन्न होऊ नये, ह्याची फार फार त्याने सावधानता बाळगावी लागते साधकाला. त्याने खूप खूप सावधानता बाळगावी लागते. मग महाराज अजून पुढे काय सांगतात, की साधकांनी उपासना ही सतत करावी आणि आदराने करावी. नामाची भावना वाढवणं हीच खरी उपासना आहे. बघा, 2 गोष्टी महाराजांनी पुढे सांगितल्या साधकासाठी, की उपासना करायची आहे, पण ती सतत करायची आहे आणि आदराने करायची. आणि नामाची भावना वाढवणं ही खरी उपासना आहे. महाराज काय सांगतात, की राम ठेवा मनी, तो ध्यात जावा मानस पूजनी. वाचेने भगवंताचे नाव, कायेने भगवंताची सेवा, चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. उपासना असावी बळकट, उपासनेचा असावा जोर, त्याने होईल मन स्थिर. म्हणजे महाराज सांगतात, की तुम्ही रामाला मनामध्ये ठेवा, तो ध्यात जावा मानस पूजनी. आपण मानस पूजेचाही जेव्हा चिंतनाचा भाग बघितला, त्यावेळेला आपल्या मानस पूजेमध्ये आपण रामाला स्थापन करायचंय, आपण सद्गुरूंना स्थापन करायचंय. तो राम आपल्या मनामध्ये भरून ठेवायचा आहे. आपण आपल्या वाणीनी भगवंताचं नाव घ्यायचंय, आपण आपल्या देहानी कायेनी भगवंताची सेवा करायची. हा जो देह, जाडजूड देह आपल्याला जो मिळालेला आहे ना, तो आपण भगवंताच्या सेवेसाठी झिजवला पाहिजे. जेवढा देह, जेवढं शरीर आपण झिजवू, तेवढी ती भगवंताची सेवा आहे. पुढे महाराज काय सांगतात, की तुम्ही भगवंताचं ध्यान चित्तामध्ये करा आणि आपण रामार्पण आहोत या भावनेने राहिलं पाहिजे. जे काही आहे ते सगळं रामाला अर्पण आहे. नुसतं दांभिकपणे म्हणायचं नाही, की सगळं काही राम घडवतो, सगळं काही महाराज घडवतात आणि मनामध्ये ते करते पण बाळगून राहायचं. म्हणजे आपणच केलेल्या गोष्टींना जर कोणी नावं ठेवली तर आपल्याला राग येतो, कारण त्याचं करते पण आपण स्वतःकडे घेतलेलं असतं. जी गोष्ट महाराजांनी घडवलेली, जी गोष्ट रामानी घडवली, उद्या त्या गोष्टीविषयी जरी कोणी प्रश्नचिन्ह उत्पन्न केलं, तरी आपल्या मनामध्ये असा भाव पाहिजे, की मग तुम्ही रामाला किंवा महाराजांना जाऊन विचारा, की हे असं का सगळं घडतंय म्हणून. तुम्ही माझ्यापाशी येऊ नका, कारण त्याचं करते पण माझ्याकडे नाही. एवढी हिंमत पण पाहिजे साधकाच्या मनामध्ये सांगण्याची. म्हणून महाराज सांगतात, की उपासना ही बळकट असायला पाहिजे. ती लेचीपेची असून चालणार नाही. तुम्ही उपासना करताय, तुम्ही भगवंताचं नाव घेताय, ही काही सामान्य गोष्ट नाहीये. ज्याची गती नाही उत्तम जाणं, त्याला रामाचे नाम नाही होत सहन. म्हणजे काय, की तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतंय म्हणजेच तुमच्यावर असलेली ती कृपा आहे. मग जिथे भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली आहे, तर ती उपासना कशा बळकट पद्धतीने चालवली पाहिजे. ती अशी लेचीपिची राहून चालवायची नाहीये. म्हणून महाराज काय सांगतात, की उपासनेचा जोर असायला पाहिजे. हे सगळं करून मन स्थिर ठेवायचं. हे सगळं कशासाठी करायचंय, तर मन स्थिर राहण्यासाठी करायचं. उपासना म्हणजे काय, तर निकट असणं, भगवंताच्या जवळ असणं, भगवंताच्या
भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंच्या निकट असणं, जवळ असणं, ह्याला उपासना म्हणतात. मग उपास्य दैवताचा गुण आपल्या अंगी बाणवणं हे साधकाचं मुख्य काम आहे, की तो ज्या दैवताची, ज्या सद्गुरूंची उपासना करतोय त्यांचे सगळे गुण त्याच्यामध्ये आले पाहिजेत. ती खरी उपासना आहे. तो त्याच्या ह्याच्यामध्ये कसाही राहील असं चालणार नाही. आणि कळत नकळत हे सगळे गुण हळूहळू साधकाच्या मध्ये आत शिरत जातात, त्याच्या अंतरंगामध्ये प्रवेश करतात, त्याच्याही नकळत करतात. आणि उपास्य दैवताचे सगळे गुण, सद्गुरु तत्वाचे सगळे गुण त्या साधकामध्ये परावर्तित होतात. हे साधनेचं मुख्य लक्षण आहे आणि त्याच्याकडे आपण बारकाईने लक्ष ठेवून राहावं. म्हणून महाराज काय सांगतात, की जर समर्थ रामदास स्वामींना म्हणजे समर्थांना राम दिसला तर तो आम्हाला का दिसू नये? मग आपलं साधन कुठे कमी पडतंय? तर आम्ही समर्थांप्रमाणे रामावर पूर्ण श्रद्धा ठेवून राहत नाही. कारण आम्ही तेवढ्या पद्धतीने, तेवढ्या आदराने ती उपासना करतोच असं नाहीये. आपण उपासना ही सतत आणि आदराने केली पाहिजे. महाराज सांगतात तुम्ही कशीही उपासना करा, पण तुम्ही मनामध्ये हा भाव ठेवा की मी रामाचा आहे. म्हणजे नाम कसंही घ्या, जाणतेपणाने घ्या, अजाणतेपणाने घ्या, वाटेल त्या पद्धतीने घ्या. तुम्हाला राम अन्न पाण्याला कमी करणार नाही हे महाराजांचं सांगणं आहे. म्हणून उपासना भगवंताला ओळखून करावी. समर्थांनी जे आपल्याला सांगितलं ते आपण डोळे मिटून ऐकलं पाहिजे. आपण कुठलीही चिकित्सा त्याच्यामध्ये करू नये. समर्थांनी जे सांगितलं ती उपासना आपण जर पूर्णपणे चालवली तर आपण एक दिवस भगवंताला प्राप्त करून घेऊ. म्हणून भगवंत प्राप्तीच्या जे काही आड येतं त्या सगळ्याचा त्याग व्हायला हवा. ही खरी तळमळ ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे तो साधक आहे. म्हणून महाराज आपल्याला काय सांगतात, की तुम्ही जी काही उपासना करताय ती सतत आणि आदराने करा. जे काही तुम्ही नित्यनेम ठरवलेला आहे, ज्या ग्रंथाचं पारायण आहे, काही स्तोत्र वाचन आहे, काही ठराविक नेम तुम्ही ठरवला आहे, काय नामस्मरणाचा असेल किंवा कुठलाही, तर ती उपासना तुमची रोजच्या रोज व्हायला पाहिजे. म्हणजे एखाद्या दिवशी ती झाली, मध्ये 3-4 दिवस झाली नाही किंवा आज इकडे बसून उपासना केली, उद्या तिकडे बसून उपासना केली, अशा पद्धतीने उपासना होऊ नये. तुमची उपासनेला बसण्याची वेळ सुद्धा एक पाहिजे, तुमचं ठिकाण ठरलेलं पाहिजे, वेळ ठरलेली पाहिजे, तुमचं आसन ठरलेलं पाहिजे, तुमची जपाची माळ सुद्धा तुमची स्वतःची पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना एक प्रकारचा अर्थ उरतो आणि मग ती उपासना अत्यंत आदराने आपल्या सद्गुरु तत्वाविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत आदर पाहिजे. पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे, की आपल्या आयुष्यामध्ये जर काही आपल्या मनाविरुद्ध घटना घडली, की झालं महाराजांना आपण लगेच सांगतो, "महाराज असं कसं काय घडलं? तुम्ही असं कसं काय केलंत? भगवंता तू असं कसं काय केलंस? तुला दिसत नाही की मी एवढं नाम घेतोय?" किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना काही झालं आणि त्या व्यक्ती जर उपासना मार्गातल्या असल्या तर आपण जाऊन महाराजांना विचारतो किंवा रामाला विचारतो, की "रामा ही व्यक्ती आयुष्यभर तुझं नाव घेत आलेली आहे. तू असं कसं काय त्या व्यक्तीच्या बाबतीत सगळं घडवतोयस? का एवढा कठीण प्रारब्ध योग त्या व्यक्तीला तू भोगायला देतोयस?" तर अशा तऱ्हेने आपण मनामध्ये सुद्धा विचार करू नये. कारण हा ज्याचा त्याचा प्रारब्ध योग आहे आणि भगवंत आणि सद्गुरू आपल्याला हे माहिती नाही, की काय पद्धतीने त्याचा प्रारब्ध योग ते थोडासा सुसह्य करत असतील. आपल्याला माहिती नाही. त्यांची कृपा कशा पद्धतीने काम करेल हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे परमेश्वरीय तत्वाला किंवा सद्गुरु तत्वाला आपण बोल लावू नयेत. आपण आपलं साधन हे अत्यंत श्रद्धेने करायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये अत्यंत तळमळ पाहिजे. आपण करत असलेल्या साधनेला कोणीही काही बोललं तरी आपण बुद्धिभेद स्वतःचा होऊन देऊ नये आणि आपल्याला खडसावून त्या माणसाला सांगता आलं पाहिजे, की हे साधन जे चाललेलं आहे, ते कशासाठी चाललेलं आहे? तर माझ्या अंतःकरणाची शुद्धता व्हावी म्हणून चाललंय. आणि अशाप्रमाणे जर जगातल्या प्रत्येक माणसाचं अंतःकरण शुद्ध होत गेलं, तर प्रत्येकाचंच आचरण शुद्ध होत जाईल आणि एक प्रकाराने ती समाजाची सेवा आहे. त्यामुळे कोणीही कितीही आपल्या साधनेला कमीपणा येईल, अशा पद्धतीने वागलं किंवा बोललं तरी साधकांनी अत्यंत बळकट राहून किंवा उपासनेची बळकटी ठेवून साधन चालवायचं आहे. अजिबात बुद्धिभेद स्वतःचा करून द्यायचा नाहीये. आणि म्हणून महाराज सांगतात, की तुम्हाला रामापाशी जायचंय ना, तर रामाकडे जाण्याचा रस्ता हा मारुतीरायांकडनं जातो. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही मारुतीचे चरण धरा. मारुती हा चिरंजीव आहे. त्याच्यामुळे मारुतीच्या पाशी पहिली उपासना घालायची आपली. जे काही आहे ते पहिलं मारुती. मारुतीच्या हातामध्ये रामाच्या उपासनेची किल्ली आहे. त्याच्यामुळे मारुतीरायाचे घ्यावे दर्शन, त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान. आजही दासबोध वाचताना आपण मारुतीरायांसाठी एक पाठ ठेवतो,
की आपली श्रद्धा आहे की मारुतीराय येतात तिथे ऐकायला. तर आपण सुद्धा जप करत असताना आपल्या रामाला आठवायचं, महाराजांना आठवायचं आणि मारुतीरायाला आठवायचं. मारुतीरायाला सांगायचं की तू ये आणि माझ्याकडनं हे सगळं साधन तू करवून घे. म्हणून मारुतीचं ध्येय डोळ्यासमोर असावं असं महाराज सांगतात. मारुतीचं जे काही सगळं आहे, ब्रह्मचर्य आहे, त्याची भक्ती आहे, दास्य आहे आणि परोपकार आहे. परोपकार, दास्य, भक्ती आणि ब्रह्मचर्य ह्या सगळ्या गोष्टी मारुतीकडनं आपल्याला शिकायच्या आहेत. त्याच्यामुळे आजही ज्याची भावना जशी प्रबळ बनली असेल त्याला मारुतीचं दर्शन आजही होतं. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसलेली आहे. म्हणून आपल्या पुढे, साधकापुढे कोणाचा आदर्श असायला पाहिजे? तर मारुतीचा आदर्श असायला पाहिजे. पुढे महाराज काय सांगतात, की साधनेमध्ये अत्यंत सावधगिरी पाहिजे. परमार्थातल्या प्रत्येक पातळीवर साधकांनी अत्यंत काळजीने वागणं आवश्यक आहे. महाराजांनी साधं उदाहरण दिलेलं आहे, की आपण शेताची मशागत केली, उत्तम बी पेरलं, पाऊस चांगला पडला, रोपही चांगलं जोराने वर आलेलं आहे. पण आपलं काम झालं असं नाही. कारण शेत जरी वाढलं तरी त्याचा नाश 2 पद्धतीने होऊ शकतो. एक म्हणजे बाहेरची गुरंढोरं तुमच्या शेतामध्ये शिरून तुमचं शेताचं पूर्ण नुकसान करू शकतात किंवा एखादी टोळधाड तुमच्या शेतावर पडून किंवा काही कीड लागून तुमचं धान्य किंवा शेत हे साफ होऊ शकतं. मग अशा वेळेला शेताला कुंपण घालून बाहेरची गुरंढोरं तुमच्या शेतामध्ये शिरणार नाहीत. ही एक तजवीज किंवा बंदोबस्त करता येतो. त्याचप्रमाणे राख, शेण किंवा काही औषधं घालून तुमच्या शेताला कीड लागणार नाही, त्या रोपांना कीड लागणार नाही, अशी काळजी शेतकरी घेत असतो. म्हणजे हे सगळं करत असताना जसं शेतकऱ्याला जागृत राहावं लागतं, तेच सगळं साधकाला करावं लागतं. म्हणजे साधन करत असताना त्याला त्याच्या साधनेकडे अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे जिथे-जिथे त्याची वृत्ती कुठे गुंतलेली आहे, तिथे बारकाईने बघावं लागतं. म्हणजे जसं पीक हातात आल्यानंतर त्याची झोडणी करतात, मग ते धान्य जपून ठेवतात, तो दाणा फुटणार नाही, इतक्या बेताने ते काढतात. अशा पद्धतीने साधकांनी सुद्धा त्याची उपासना सुरू झाल्यानंतर प्रत्येक पायरीवर अत्यंत जागरूक राहायला लागतं. तरच साधकाचा शेवटपर्यंत तग लागतो. नाहीतर काय होतं, मध्येच निष्काळजीपणाने सगळ्या काही गोष्टी थांबतात आणि जर साधकाच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न झाली, की आता मी फार मोठा साधक झालेलो आहे आणि मला सगळं काही मिळालेलं आहे, तर तो भ्रम आहे. तिथे त्याची प्रगती खुंटते आणि म्हणून अत्यंत सावधगिरीने त्याला वागावं लागतं. आणि जर तो साधक हा प्रपंची सुद्धा असेल, म्हणजे प्रपंच, परमार्थ या दोन्ही गोष्टी जेव्हा तो सांभाळत असतो, तेव्हा प्रपंची लोकांच्या संगतीत अशा साधकाला राहावं लागत असल्यामुळे अशा साधकाला तर जास्त सावधानतेने राहावं लागतं. म्हणजे जी व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करते किंवा अविवाहित आहे आणि एकटी राहते किंवा प्रपंची लोकांपासून थोडीशी दूर आहे, त्या व्यक्तीपेक्षा ज्या व्यक्तीला प्रपंचामध्ये राहायचंय, प्रपंचामध्ये अडकलेल्या किंवा प्रपंचामध्ये पूर्णपणे आसक्त असलेल्या व्यक्तींबरोबर अशा व्यक्तीला राहायचंय, साधनी व्यक्तीला, तर तिथे फार सांभाळून राहावं लागतं. मग अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वृत्तीपर्यंत पोहोचू न देण्यासाठी आपल्या हृदयामध्ये ती नामाची धार अशी अखंड घालावी लागते. जशी आपण शंकराच्या पिंडीवर जशी पाण्याची धार धरतो, तशी आपल्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वरावर नामाची धार अखंड आपल्याला घालावी लागते. म्हणजे मग सगळं काही व्यवस्थित होतं. कारण वृत्ती कधी बदलेल ह्याचा नेम नसतो, म्हणून फार सांभाळून राहावं लागतं. महाराज काय सांगतात, की परमार्थ ही कठीण अशी शिकार आहे. म्हणजे शिकार अशी मारली पाहिजे, की आपल्या मीपणाला मारून आपण स्वतः जिवंत राहायचंय. त्याच्यामुळे आपल्याला नको तेवढा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. मग साधक म्हणजे कोण? तर जो आपलं मन हे भगवंताच्या नामाने पूर्णपणे व्यापून टाकतो, तो साधक आहे, तो खरा अनुसंधानी आहे आणि तो मुक्त समजावा, असं महाराजांनी सांगितलंय. म्हणजे नामावरची निष्ठा नाम निष्ठेने घेणाऱ्यालाच कळते. म्हणजे वाटेल ते झालं त्याच्या आयुष्यामध्ये, वाटेल तो प्रसंग जरी आला, तरी ती व्यक्ती नाम सोडत नाही. ती भगवंताला बोल लावत नाही. ती सद्गुरूंना त्याचा दोष देत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही चुकीच्या गोष्टी जर त्याच्या आयुष्यामध्ये घडल्या, तरीही तो नामाला सोडत नाही. तो भगवंतावरचा विश्वास ढळून देत नाही. तो सद्गुरू तत्वावरचा विश्वास ढळून देत नाही. याला निष्ठेचं नाम असं म्हणतात. आणि अशा तऱ्हेने जो नाम घेतो, त्यालाच नामावरची निष्ठा कशी काम करते हे कळतं. म्हणून नामस्मरण करता करता ती जी व्यक्ती आहे, ती तिच्याही परमार्थातल्या पायऱ्या पुढे पुढे जात असते. म्हणजे पहिल्यांदा ती बद्ध असते.
मग मुमुक्षु होते, मग साधक आणि पुढे सिद्धावस्थेला प्राप्त होते. तर ह्या सगळ्या प्रवासातनं जात असताना फार सावधान राहावं लागतं. कारण आपण नामस्मरण करायला लागलो, की पहिले विषय आपल्या मागे लागणार, विकार उफाळून येणार, सगळ्या गोष्टी होणार. आत-बाहेर आपण किती विषयांनी भरलेलो आहोत हे आपल्याला कळणार. सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला नाम घ्यायला लागल्यानंतर कळते. मग प्रपंचामध्ये तर एकतर राहायचं आहे, विकार पण मनामध्ये आहेत. मग ते क्षीण कसे करत न्यायचे? विषय वासनांमध्ये आपली अडकलेली आसक्ती बाहेर कशी काढायची आणि ती भगवंताकडे कशी न्यायची? हे सगळं साधकाला बघायला लागतं. कारण भगवंताचा विसर होणं, सद्गुरु तत्वाचा विसर होणं यापेक्षा दुसरं पाप नाहीये. मग तो विसर होऊ नये आणि सदैव अनुसंधानामध्ये राहावं, यासाठी साधकांनी काय करावं लागतं? तर साधकांनी अत्यंत संन्यस्त वृत्तीने जगावं लागतं. म्हणजे हा जो संन्यास आहे हा मनाचा आहे, हा पोशाखाचा नाहीये. मनावर कुठलाही परिणाम होऊ न देणं हा संन्यास आहे. त्याच्यामुळे साधकांनी शक्य तितकं कर्तव्य करावं आणि मग जे काही उरेल ते भगवंत पाहून घेईल किंवा माझे गुरु पाहून घेतील या भावनेने त्याने आनंदात राहावं. जर साधक ब्रह्मचारी असेल तर त्याने प्रापंचिक उठाठेवी करू नयेत असं महाराजांचं सांगणं आहे. कारण मग त्याला प्रपंचामध्ये त्याची आसक्ती वाढेल किंवा त्याला प्रेम लागेल प्रपंचाचं. मग अशा साधकांनी प्रपंचापासून 4 पावलं दूर राहावं. आणि जो माणूस प्रपंच आहे, म्हणजे जो माणूस लग्न करून मुलं बाळं आहेत, घरामध्ये सगळी माणसं आहेत, त्याला त्याचा उद्योगधंदा आहे, असा प्रपंच सांभाळत ज्याला परमार्थ करायचा आहे, त्याने तो प्रपंच कर्तव्यापुरता करावा. त्याने त्या प्रपंचामध्ये आसक्ती कालवू नये. त्याने आपण मनाने पूर्णपणे भगवंताच्या चरणी मन चिकटवून ठेवावं आणि देहाने प्रापंचिक कर्तव्य करावी असं महाराज सांगतात. म्हणून महाराजांनी जे आधी पण आपल्याला सांगितलं, की त्याचे विचार स्वार्थाचे नसावेत. म्हणजे साधकाने अत्यंत निस्वार्थी राहावं. परस्त्री माते समान मानावी. परद्रव्याची अभिलाषा धरू नये. परनिंदा करू नये. कारण परनिंदेमध्ये काय होतं, आपण दुसऱ्याची जेव्हा निंदा करतो तेव्हा दुसऱ्यांमधले जे दोष आहेत त्याचं चिंतन जणू काही आपण करत असतो आणि म्हणून ते त्यागावं. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून साधकांनी नाम घ्यावं. असं जर त्याने नाम घेतलं तर त्याला त्या नामाचं प्रेम खात्रीने लागेल. आणि हे सगळं करत असताना आपले आई-वडील, बायको, मुलं ह्यांच्याप्रती आपलं जे काही कर्तव्य आहे ते त्याने पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीने त्याने राहावं. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही संन्यस्त वृत्तीने राहा. तुमच्या मनाची भूमिका अशी ठेवा, की प्रपंच करायचा आहे. त्यातली सगळी कर्तव्य व्यवस्थित करायची. पण प्रपंचामध्ये आसक्ती न कालवता आपण पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन त्याच्या चरणावर आपली वृत्ती चिकटवून ठेवायची आणि मग साधन करायचं. म्हणून महाराज काय सांगतात, की तुम्हाला लोकांचं प्रियत्व हवंय, जनप्रियत्व हवंय ना, मग जनांचा जो राजा आहे म्हणजे भगवान, परमात्मा, त्याचं प्रियत्व तुम्ही संपादन करा. म्हणजे तुम्हाला जनप्रियत्व येईल. ढोंग किंवा बुवाबाजी करू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल, की आपल्याला काही सिद्धी प्राप्त व्हाव्यात, आपल्या हातनं काहीतरी चमत्कार घडावेत किंवा आपल्या हातनं काही समाजाला उपयोगी अशी काही कामं व्हावीत किंवा काही आपल्याला शक्ती मिळाव्यात, असं अनेकांना वाटत असतं. इथे महाराजांनी सांगितलेलं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सामर्थ्य जर पेलवण्याची ताकद असेल तर परमात्मा ते तुम्हाला देईल. नाहीतर लहान मुलाच्या हातात तलवार देऊन उपयोग नसतो. अशा वेळेला कुठल्याही पद्धतीने ह्या सर्व सिद्धींच्या मागे न जाता किंवा कुठलीही बुवाबाजी किंवा ढोंग ह्याच्यामध्ये न अडकता साधकांनी फक्त आपला काळ भगवंताच्या स्मरणामध्ये घालवावा आणि त्याचं अखंड अनुसंधान आपल्या मनामध्ये टिकावं अशा पद्धतीने त्याने राहावं. मग जर भगवंताचं अनुसंधान टिकायचं असेल तर साधकांनी काय करायला पाहिजे, तर एकीकडे नामस्मरण करायचंय आणि एकीकडे संतांनी जी लिहिलेली काही तत्वज्ञानाची काही ग्रंथ असतील तर ते वाचायचे आहेत असं महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून महाराजांनी काही ग्रंथ सांगितलेत आपल्याला. महाराजांनी गीता सांगितलेली आहे, महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आहे, महाराजांनी तुकाराम महाराजांची गाथा सांगितलेली आहे, महाराजांनी दासबोध सांगितला आहे किंवा एकनाथी भागवत सांगितलेलं आहे. म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा दासबोध यातला एक कुठला तरी ग्रंथ प्रमाण माना आणि त्याप्रमाणे तुम्ही पूर्णपणे आचरण करा. कारण त्या संताचे प्राण किंवा चैतन्य त्याने सांगितलेल्या ग्रंथामध्ये असतं, त्याने उपदेश केलेल्या गोष्टींमध्ये असतो त्याचा प्राण. त्याच्यामुळे जर तुम्हाला खरा संत ओळखायचा असेल, जर तुम्हाला खरं सद्गुरु तत्व ओळखायचं असेल, तर त्या संतांनी, त्या सद्गुरूंनी जी शिकवण आपल्याला दिली, जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं, त्याच्यामध्ये त्याचा प्राण असतो. त्या ग्रंथामध्ये त्याने ते सगळं सांगून ठेवलेलं असतं. तर ते ग्रंथ प्रमाण मानायचे आणि
नित्यनेमाने त्या ग्रंथातला काही भाग तरी रोज आपल्याकडनं वाचला गेला पाहिजे, त्याच्यावर चिंतन मनन व्हायला पाहिजे, काही लेखन व्हायला पाहिजे आणि दिवसभर आपण त्यातली एखादी तरी गोष्ट आपण आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे सगळं करत असताना साधकाच्या मनामध्ये प्रमाणे अशी भूमिका पाहिजे, की जे काही घडेल त्या सगळ्या अवस्था त्याने शांतपणे सोसल्या पाहिजेत. म्हणजे महाराज सांगतात, की साधन मार्ग हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग असल्यामुळे साधन करत असलेल्या माणसाला कुठेही पायघड्या घातलेल्या नसतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे प्रचंड टक्के-टोणपे सहन करायला लागणार आहेत. निंदा सहन करावी लागणार आहे. घरातल्या लोकांचा रोष पत्करावा लागणार आहे. काट्या-कुट्यातनं चालण्याचा मार्ग आहे. हे इतकं सोपं नाहीये. जगाच्या प्रवाहाच्या पूर्णपणे विरुद्ध पोहणं आहे. पाण्यामध्ये तुम्ही प्रवाह बरोबरीने पोहत गेलात तर चार चौघांसारखे जाल. पण पाण्याच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने पोहत गेलात की तुमची दमछाक जशी होते, तसं परमार्थ मार्ग किंवा साधन मार्ग हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. त्याच्यामुळे तिथे तुमची दमछाक होणार आहे. तुमच्या मार्गामध्ये अत्यंत काटेकुटे असणार आहेत. त्याच्यावरनं चालताना तुमचे पाय रक्तबंबाळ होणार आहेत. सगळं काही होणार आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला अत्यंत शांतपणे ह्या सगळ्या अवस्था सोसाव्या लागतात. आणि म्हणून महाराजांनी आपल्याला आधी पण सांगितलं, की तुमची सहनशक्ती वाढवा. जेवढं सहन कराल तेवढी ताकद मनाची वाढेल. जेवढी मनाची ताकद वाढेल तेवढे भगवंतापाशी जाल. कारण भगवंतानी काय सांगितलंय, मन हा माझा अवतार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक भक्ताने त्याने तो जे साधन करतोय त्याचे कष्ट त्याला स्वतः सोसायला लागतात आणि ते त्याने सोसले पाहिजे. आपले मन आपल्याला आवरता आले पाहिजे. आपल्या वृत्तीला आपण वळण लावलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ज्या काही अवस्था आपल्याला येतात त्या आपण शांतपणे सोसल्या पाहिजे. कारण दुसऱ्याचे अनुभव आपण पुष्कळ ऐकले, पण जोपर्यंत आपल्याला स्वतःला त्याची प्रचिती येत नाही, आपल्याला जो काही अनुभव येतो तो आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. म्हणून आत्मप्रचितीने जागरूकता येते, आपला परमेश्वराप्रती असलेला भाव वाढतो, श्रद्धा वाढते, साधनेला जोर येतो आणि भगवंत प्राप्ती लवकर होते. म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही अत्यंत सावध राहा. ज्या काही अवस्था तुम्हाला येतात त्या अत्यंत तुम्ही सोसा. तुम्ही शांतपणे सोसा. कारण साधन जसजसं होत जातं तसतसं आपल्या अंतरंगामध्ये बदल होतो. पहिल्यांदा काय होतं, की खरं जर ते साधन सुरू झालं असेल खऱ्या अर्थाने, म्हणजे वरवरचं नाही, खऱ्या अर्थाने त्या अंतरंगामध्ये गेलं असेल तर पहिल्यांदा ते अंतरंग शुद्ध करायला सुरुवात करतं. म्हणजे अंतरंग ढवळून काढायला सुरुवात करतं. म्हणजे महाराजांनी जसं सांगितलंय तसं, की बिळामध्ये सर्प आहे, त्याला तुम्हाला बाहेर काढायचंय, तर तुम्ही बाहेरनं किती आरडाओरडा करून उपयोग होणार आहे का? तर होणार नाहीये. मग तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला त्या बिळामध्ये धूर घालावा लागतो. तो धूर घातला की त्या सर्पाला तो सहन होत नाही आणि मग तो बाहेर येतो. तसे नामाची धग एकदा तुम्ही तुमच्या अंतःकरणाला लावलीत, की सगळ्या विकारांना ते काही सहन होत नाही. ते विकार पहिल्यांदा बाहेर उफाळून यायला सुरुवात होते. ते विकार बाहेर न उफाळून यायला सुरुवात झाली, की साधकाला मानसिक क्लेश व्हायला लागतात. कारण त्याचे विकार अत्यंत जोरात उफाळून येत असतात. म्हणजे आधी पण एवढा राग येत नव्हता, तेवढा राग यायला लागतो. आधी कोणाविषयी द्वेष वाटत नव्हता, अत्यंत द्वेष वाटायला लागतो. मत्सर वाटायला लागतो. ते सगळे विकार त्यांची परिसीमा गाठतात आणि मग ते शांत होतात. कारण जेव्हा आपलं पूर्ण अंतःकरण शुद्ध व्हायचं असतं, तर ती सगळी प्रक्रिया आहे. हळूहळू, हळूहळू ते सगळं शुद्ध होत जातं. म्हणजे जसं आपण गटाराचं झाकण उघडलं, की पहिल्यांदा सगळी दुर्गंधी बाहेर येते. तसं येते. मनामध्ये इतकी घाण साठवलेली आहे, वर्षानुवर्ष जन्मोन-जन्मांची घाण आहे. तर ते सगळी अशुद्धता पहिल्यांदा जर स्वच्छ करायची असेल, शुद्ध करायची असेल, तर जेव्हा त्याला नामाची आपण धग लावतो, त्यावेळेला हे सगळं पहिल्यांदा बाहेर येतं. सगळी अशुद्धता बाहेर येते. काय होतं, की शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली असते. नकारात्मक भावना जास्तीत जास्त वर यायला लागतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की एरवी सुद्धा एवढे विकार मनात छळत नव्हते, तेवढे आता छळायला लागलेत. एरवी एवढा राग येत नव्हता, तर आता हे नाम घ्यायला लागल्यापासून फारच राग यायला लागलाय. मग ती लोकं त्या नामापासून बाजूला जातात. माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे, की तुम्ही कुठलेही विकार तुम्हाला जरी छळत असतील, तरी महाराजांना, सद्गुरूंना प्रार्थना करा, की हे जे काही होतंय ते सगळं मी शांतपणे सोसीन. त्या अवस्था आहेत सगळ्या. त्यामुळे सगळ्या वासनामय वृत्ती उफाळून येतील, वाटेल ते सगळं होईल, पण शांतपणे सोसावं लागतं. जीवाची अत्यंत घालमेल होते.
मग अशा वेळेला काय होतं, की एकीकडे नाम चालू असतं, एकीकडे तो साधन करत असतो, उपासना मार्गावर असतो आणि दुसरीकडे त्याच्या विषय वासना आणि विकारांचे खेळ चाललेले असतात. त्याची त्याला लाजही वाटत असते किंवा काही चुकीची कर्म त्याच्या हातनं घडली तर लोकं त्याला म्हणतात, की "तू एवढं महाराजांचं करतोस ना, तू एवढं भगवंताचं करतोस ना, तुम्ही एवढे उपासना मार्गावर आहात ना, मग असं कसं काय तुम्ही वागता? असा कसा काय राग येतो तुम्हाला? असं कसे तुमच्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात?" मग तिथे आपल्याला एक प्रकारची अपराधीपणाची भावना मनामध्ये उत्पन्न होते, की "बापरे! हे असं सगळं कसं काय घडतंय?" ह्या सगळ्या मानसिक पातळीवर जी द्वंद्व चाललेली असतात, त्याला साधकाला अत्यंत धीराने तोंड द्यावं लागतं. हे सगळं आहे. ह्याच्यापुढे काय होतं, पुढे अजून तो साधक जेव्हा पुढच्या टप्प्यावर जातो, तेव्हा जसं साधन वाढायला लागतं, तसतशी त्याची प्रपंचाविषयीची ओढ कमी होते. प्रपंचाविषयीची म्हणजे महाराज असं सांगतात, की इकडची आसक्ती काढून भगवंताकडे लावा. ती जेव्हा प्रक्रिया खरंच सुरू होते ना, त्यावेळेला ते अत्यंत अवघड असतं. म्हणजे जेव्हा घरातली बाकीची सगळी मंडळी त्यांचा प्रपंच अत्यंत मनापासून उपभोगत असतात, त्यावेळेला साधनी माणसाला काहीही करू नये असं वाटतं. की त्यांच्या गप्पांमध्ये सुद्धा भाग घेऊ नये किंवा ते हिरिरीने काही बोलत असतील त्याच्यामध्ये भाग घेऊ नये, काहीही करू नये असं वाटतं. म्हणजे तो त्याच्या आतल्या आनंदामध्ये रममाण असतो. म्हणजे त्याला असं वाटत असतं, की मला माझा खरा आनंद हा रामाचं नाव घेण्यात किंवा भगवंताच्या विषयी चिंतन करण्यात किंवा सद्गुरूंविषयी चिंतन करण्यामध्येच मला माझा खरा आनंद आहे. ह्या ज्या सगळ्या प्रापंचिक गोष्टी चालल्यात ह्याच्यामध्ये मला आनंदच मिळत नाही. त्याच्यामुळे अशी साधनी व्यक्ती नातेवाईकांपासून बाजूला होते. मित्रपरिवारापासून बाजूला होते. घरातल्या लोकांपासून सुद्धा मानसिक पातळीवर थोडी-थोडी बाजूला जायला लागते. आणि हे ह्या सगळ्या लोकांना त्याचं पटत नाही फारसं. आणि मग त्याचाही मानसिक त्रास किंवा मानसिक पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी त्याला सहन करायला लागतात. बऱ्याचदा त्याला व्यावहारिक पातळीवर वागता येत नाही. कारण त्याचं मन हे सगळं पारमार्थिक गोष्टींकडे झुकलेलं असल्यामुळे आता त्याला व्यवहार पण थोडासा कळेनासा होतो. या सगळ्या गोष्टी त्याच्या एकीकडे चाललेल्या असतात. त्यामुळे साधक अवस्थेमध्ये पुढे-पुढे जाणं म्हणजे काय, की वेगवेगळ्या टप्प्यांवर पुढे जात राहणं, ही गोष्ट तितकीशी सोपी नाहीये. ती फार अवघड आहे. अशा वेळेला काय होतं, प्रापंचिक सुख उपभोगत असतात बाकीची मंडळी, त्यावेळेला साधकाची थोडीशी प्रवृत्ती उदासीन असते, की ह्या सगळ्या गोष्टी त्याला करू नये असं वाटतं. जेव्हा घरातली सगळी मंडळी खूप हिरिरीने बोलत असतात, तेव्हा साधकाला शांतपणे बसून राहावंसं वाटतं. मग घरातली लोकं म्हणतात, की "बोला काहीतरी, तुम्ही काहीच बोलत नाहीये." पण आपल्याला खरंच काही बोलावंसं वाटत नाही. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत कारण किंवा आपल्या समोर काही निंदा चाललेली असेल कोणाची, तर त्यात भाग घ्यावासा वाटत नाही. कोणी काही बोलत असेल त्याला काही दुजोरा द्यावासा वाटत नाही. सगळ्या गोष्टींपासून आपल्याला अलिप्त राहावंसं वाटतं. जर बोलायचंच झालं तर साधकाला असं वाटतं, की फक्त परमेश्वराविषयी बोलावं किंवा सद्गुरू तत्वाविषयी बोलावं. पण तो जेव्हा हे बोलायला सुरुवात करतो, तेव्हा घरातल्या इतर लोकांना किंवा तो ज्या ठिकाणी हे काही सांगत असेल मित्रपरिवारात म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये म्हणा, तर ह्या सगळ्या लोकांना तो जे काही बोलतोय ते ऐकण्यामध्ये फारसं गम्य नसतं किंवा स्वारस्य नसतं किंवा आवड नसते किंवा रुची नसते. आपण इथे कुठली गोष्ट चूक किंवा बरोबर हे बघत नाहीये. काय घडतं ते आपण बघतोय, की विषयांमध्ये रमणाऱ्या लोकांमध्ये जसं साधनी माणसाला आवड वाटत नाही किंवा रुची वाटत नाही, तसं साधनी माणूस ज्याच्यामध्ये रमलाय, त्या गोष्टींमध्ये घरातल्या इतर मंडळींना किंवा त्याच्या संपर्कामध्ये असणाऱ्या इतर लोकांना त्याच्यामध्ये आवड वाटत नाही. त्यामुळे एकमेकांशी काय संवाद आता साधावा, असा प्रश्न साधकाला पडतो, की आता बाबा मी काय बोलू नक्की समोरच्या माणसाशी आणि म्हणून तो शांत राहणं पसंत करतो. असे नैसर्गिक त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. ही त्याची अवस्था फार त्याला सांभाळावी लागते. हे अगदी जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. कारण त्याचं मन हे फक्त भगवंताच्या चरणी रमतं. त्याचं मन फक्त सद्गुरूंच्या चरणी रमतं. भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या चरित्रामधले लीला प्रसंग ऐकण्यात, वाचण्यामध्ये, ग्रंथ वाचण्यामध्ये, त्यानुसार आचरण करण्यामध्ये त्याला स्वारस्य असतं. त्याचा थोडासा प्रपंचामधला कल हा उदासीन होत चाललेला असतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो कर्तव्य करायला चुकत नाही. तो आनंदाने ती कर्तव्य करत असतो. तशा अर्थाने तो उदासीन नसतो. पण जेव्हा महाराज सांगतात, की तुम्ही प्रपंचातली आसक्ती काढून भगवंताकडे लावा, ती आसक्ती काढण्याची प्रक्रियेमध्ये तो थोडासा उदासीन होत जातो. त्यामुळे त्याला मानसिक द्वंद्वातून जावं लागतं. मग अशा वेळेला महाराज काय सांगतात, की ह्या ज्या सगळ्या तुमच्या आयुष्यामध्ये साधकाच्या ज्या काही ह्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या ज्या अवस्था त्याला भोगायला लागतायत, तर त्याने शांतपणे भोगून त्याने त्या सहन करायला पाहिजेत. शांत राहावं, सतत नामस्मरण करत राहावं. मग काय होतं, हळू साधनेचा एक विशिष्ट टप्पा गाठला किंवा एक काळ तेवढा उलटला,
की हळूहळू ज्या वृत्ती उफाळून येत होत्या त्या शांत झालेल्या आढळतात. हळूहळू सगळे विकार, विषय, वासनांचे खेळ शांत झालेले आढळतात. त्या सगळ्या गोष्टी क्षीण होत गेलेल्या आहेत असं आढळतं. पूर्वी ज्या नकारात्मक भावना वर उफाळून येत होत्या त्याच्या जागी आता सकारात्मक विचार येत आहेत. जिथे अशुद्धता होती त्या ठिकाणी आता शुद्ध भाव येत आहे. मन हे अतिशय शांत, स्थिर होत चाललेलं आहे. अधिकाधिक शुद्ध बनत चाललेलं आहे. ही जाणीव त्या साधकाला येते. त्याच्या वृत्तीचं समाधान टिकतंय ही जाणीव त्याला येत जाते. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही अत्यंत शांतपणे या भावना तुम्ही सहन केल्या पाहिजेत, सोसल्या पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराजांना अपेक्षित असलेलं साधन त्या साधकाच्या हातनं घडलं पाहिजे. म्हणजे त्याला भगवंत म्हणजे काय आहे, सद्गुरु तत्व म्हणजे काय आहे, कशा पद्धतीने साधन पुढे न्यायला पाहिजे, कशा ह्या सगळ्या अवस्था सोसल्या पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना नामावर कसं त्याने श्रद्धा ठेवली पाहिजे, नाम आदराने कसं घेतलं पाहिजे, सद्गुरु तत्वाविषयी कसा आदर बाळगला पाहिजे, भगवंताविषयी निष्ठा कशी त्याच्या मनामध्ये पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्याने शुद्ध अंतःकरण ठेवून आचरण शुद्ध कसं त्याने ठेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन साधक करत असतो. आणि हेच महाराजांना साधकाकडनं अपेक्षित आहे. जय श्रीराम.